देशाला 2047 मध्ये महासत्ता करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करीत असून यासाठी गावाच्या सरपंचाने गावाची प्रगती कशी साधता येईल त्याच्याकडे लक्ष द्यावे। आपले गाव स्वच्छ ठेवले म्हणजे आपला देश स्वच्छ होईल, असे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांनी दोंडाईच्या येथे केले। मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते प्रधानमंत्री गौण खनिज योजनेअंतर्गत शिंदखेडा तालुक्यातील 30 गावांना घंटागाड्यांचे वितरण करण्यात आले। निमगुळ, टाकरखेडा, चांदगड, वाघाडी बुद्रुक, खलाणे, आकडसे, साहूर, विरदेल, वालखेडा, रामी, मंदाणे, रंजाने आदी गावांचा यात समावेश आहे। यावेळी गटविकास अधिकारी रमेश नेतनराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीर सिंह रावल, जिल्हा परिषदेचे सदस्य भूपेंद्र गिरासे, पंकज कदम, संजीवनी सिसोदे, जिजाबराव सोनोणे, रघुवीर बागल, दोंडाईच्या भाजपाचे शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सुनील गवळी सहसंपादक। गावाचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपल्याकडे जबाबदारी असे सर्व सन्मान्य सरपंच, मार्केट कमिटीचे संचालक, पंचायत समितीचे आजी माजी सभापती सदस्य, जिल्हा परिषदचे आजी माजी सदस्य आणि विविध पदांवर काम करणारे सर्वच तोलामोलाचे मान्यवर बंधूंना आणि भगिनींना, आज आपण एक वेगळ्या कार्यक्रमासाठी आलोय। आपल्या तालुक्यामध्ये घंटा गाड्यांचं वाटप होतंय आणि 30 गावांना स्वतःची एक कचराचं नेवाण करणारी अशी एक स्वतंत्र गाडी आपल्या गावाला मिळणार। 2047 हा विकसित भारतचं स्वप्न तुम्ही आपण बघितलेलं आहे आणि सरकारमध्ये काम करत असताना आम्ही प्रत्येक गोष्टी आता त्या प्लॅनिंगनी करतोय की आजपासून 25 वर्षानंतर 20 वर्षानंतर भारताला कुठे घ्यायचंय तर त्याची तयारी आज करावी लागेल आणि ती तयारी आपण सगळ्यांना करावं लागेल। कोण करणार आहे? बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भ्रांती असते की कोणीतरी करेल। नरेंद्र मोदी